आपणा सर्वांना विकिपीडिया माहिती असतो, पण विकिपीडिया हा विकिमीडिया फाउंडेशनचा एक प्रकल्प आहे. इथं तुम्ही स्क्रीनवर पाहता आहात की विकिमीडिया या समूहामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प आहेत. विकिपीडिया आहे, विकिकोट आहे, विकिसोर्स आहे, विकिस्पेशीज आहे, विकिडेटा आहे, विक्शनरी आहे, विकिव्हर्सिटी आहे, असे अनेक प्रकल्प या विकिमीडिया फाउंडेशनच्या समूहामध्ये आहेत. त्यामधील विकिपीडियाचा वापर आपण बहुतांश वेळेला करत असतो, कारण सर्चमध्ये कुठलीही गोष्ट टाकली असता आपल्याला विकिपीडियावरची माहिती सर्वप्रथम मिळते. त्याचप्रमाणे विकिपीडियामध्ये ज्या इमेजेस असतात किंवा चित्र असतात, व्हिडिओ असतात, स्केचेस असतात, डायग्रॅम्स असतात, तर हे सर्व कुठे साठवलेलं असतं, तर ते विकिमीडिया कॉमन्स या प्रकल्पामध्ये साठवलेलं असतं. तर हे विकिमीडिया कॉमन्स या प्रकल्पाचं वेब पेज आहे. commons.wikimedia.org इथं आपण गेल्यानंतर हे वेब पेज आपल्याला दिसतं. तर इथे तुम्ही बघू शकता पिक्चर ऑफ द डे असं त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर मीडिया ऑफ द डे, व्हिडिओ तिथं टाकलेला असतो. तर यामध्ये संपूर्णतः मुक्त फ्री अशा इमेजेस या अनेकांनी जगभरातल्या टाकलेल्या असतात की ज्या मुक्तपणे सर्वांना वापरता येतात, कुठेही कॉपीराईट फ्री या रूपामध्ये. आणि त्या इमेजेस या कुठेही कशाही टाकलेल्या नसतात, तर त्या कॅटेगरीज करून टाकलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट कुठल्या इमेजेस पाहिजे आहेत त्या इमेजेस आपण शोधू शकतो. अर्थातच आपण जनरल सर्च घेऊन पण शोधू शकतो. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या प्राण्याची फॅमिली माहीत नसेल, जनरा माहीत नसेल, ऑर्डर माहीत नसेल, तर आपण जनरल सर्चमध्येही टाकून आपण ती इमेज शोधू शकतो. पण आपण जर इथे कॅटेगरी इन्सेक्ट असा जर आपण टाकलं, जी सर्वात व्यापक कॅटेगरी आहे आपल्या इन्सेक्टसाठीची, तर आपण बघू शकतो एक मोठी कॅटेगरी त्याच्यामध्ये ओपन होते. आणि या कॅटेगरीमध्ये आता तुम्ही बघू शकता की अनेक कॅटेगरीज, सब कॅटेगरीज आहेत इन्सेक्टमध्ये. इन्सेक्ट्स बाय बॅकग्राऊंड आहे, इन्सेक्ट्स बाय कंट्री आहे, कॉन्टिनेंट आहे, इन्सेक्ट्स बाय ऑर्डर आहे. अशा अनेक कॅटेगरीज ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत. या तुम्हाला शोधायला थोडासा वेळ द्यायला लागेल. आपली कॅटेगरी कोणती आहे इन्सेक्टची हे त्याच्यामध्ये पाहायला लागेल. आपण जर भारतातल्याच इमेजेस वापरायच्या असं जर ठरवलं असो, तर मग आपल्याला इन्सेक्ट्स बाय कंट्री ही जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये जवळजवळ 199 कॅटेगरीज, सब कॅटेगरीज आहेत, तर ती आपल्याला उघडायला लागेल. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, त्याच्यामध्ये पुन्हा ऑर्डर प्रमाणे पुन्हा कॅटेगरीज केलेल्या आहेत. म्हणजे ऑर्डोनेटा बाय कंट्री, मग पुन्हा ऑर्डोनेटा त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. अनेक त्याच्यामध्ये पुन्हा सब कॅटेगरीज आहेत. तर आपल्याला इतकं काही खोलात जायची मला असं वाटतं गरज नाहीये. त्याऐवजी आपण जर असं केलं तर इथे आपल्याला बघू शकतो आपण की क्वालिटी इमेजेस अशी एक कॅटेगरी याच्यामध्ये आहे. तर ती आपण आता तूर्त वापरू शकतो. इथं जर आपण बघितलं तर ही क्वालिटी इमेजेस ही कॅटेगरी आहे. ही जर मी राईट क्लिक करून ओपन इन न्यू टॅब अशी जर उघडली नवीन टॅबमध्ये, तर आपण बघू शकतो की ही क्वालिटी इमेजेस ऑफ इन्सेक्ट्स अशी आहे. याच्यामध्ये पुन्हा वर्गीकरण आहे. कोलिओप्टेरा म्हणजे बीटल्स ज्या ऑर्डरमध्ये येतात, ही कोलिओप्टेरा आहे. हिम्नोप्टेरा आहे, ज्याच्यामध्ये मधमाशा किंवा आशा येतात. डिप्टेरा आहे. अशा अनेक प्रकारच्या कॅटेगरीज ह्याच्यामध्ये आहेत. मेंटोडिया कॅटेगरी त्याच्यामध्ये आहे, ज्यामध्ये मॅन्टिस हे येतात. अशी या कॅटेगरीज आहे. ऑर्थोप्टेरा आहे, ज्यामध्ये टोळ किंवा इतर हे येतात, प्राणी कीटक येतात. तर अशा कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही या कॅटेगरीज उघडून हे बघू शकता. तुम्ही अर्थातच इथे जनरल सर्च मध्येही इथे वर सर्च बॉक्स आहे, तुम्ही इथे बघू शकता सर्च विकिमीडिया कॉमन्स. इथे जर आपल्याला समजा आपण आणि बी असं आपल्याला कॉमन नेम जे माहिती असतं ते जरी आपण टाकलं तरी आपल्याला ती कॅटेगरी उघडते. आणि आपल्याला हनीबीच्या अनेक याच्यामध्ये आपण सर्च कॅटेगरीज असं जे आहे इथे तेही आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये आपण जर सर्च कॅटेगरीज बघितलं
तर आपल्याला त्याच्यामध्ये एपिस आणि कंसामध्ये इन्सेक्ट या खाली या सगळ्या इमेजेस आहेत. तर इथं आपण बघू शकतो याच्यामध्ये पुन्हा सब कॅटेगरीज आहेत. बी कीपिंग त्याच्यामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या सब कॅटेगरीज यामध्ये अॅनाटॉमीची वेगळी कॅटेगरी आहे आणि एपिसच्या पण पुन्हा ज्या इतर उपजाती आहेत त्याचे पण एपिस मेलिफेरा आहे, एपिस लेबोरिस आहे, अशा वेगवेगळ्या पुन्हा त्याच्यामध्ये इमेजेस तुम्हाला सापडतील. तसंच आपण जर इथे आपण समजा आपण ते मॅन्टिस असं जर आपण टाकलं आपल्याला मॅन्टिस ज्या ज्या इमेजेसच्या फाईल नेम मध्ये मॅन्टिस आहे त्या सगळ्या आपल्याला इथे इमेजेस दिसतील. बघू शकता या किती क्वालिटी इमेजेस आहेत. या काही फीचर्ड इमेजेस आहेत. ही आता फीचर्ड इमेज आहे म्हणजे ज्याला पहिल्या पानावर स्थान दिलं जातं अशी ही इमेज आहे. तर या बघू शकता आपण किती सुंदर इमेजेस आहेत. तर याप्रमाणे आता ही कॅटेगरी लोकस्टा अशी मी उघडलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पुन्हा लोकस्टाचे पुन्हा हे इथं पुन्हा कॅटेगरीज आहेत त्या तुम्ही उघडू शकता. त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन्स पण आहेत, काही ड्रॉइंग्स किंवा स्केचेस पण आहेत आणि त्याशिवाय काही फोटोज पण याच्यामध्ये आहेत. तर अशा कॅटेगरीज तुम्हाला थोड्याशा शोधायला लागतील. आता ही कोलेप्टेराची क्वालिटी इमेजेसची कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फोटोज किती सुंदर फोटोज आहेत. आता इथे जगभरातून ज्ञान एकत्र होतं त्यामुळे अनेक देशांमधले या इमेजेस असू शकतात पण त्यातूनही आपल्याला ज्ञान मिळू शकतं. आपण भारतातल्या पण इमेजेस शोधू शकतो. मग अशी दाखवलं तसं बाय कंट्री आपण जर सर्च घेतला तर आपण भारतातले इमेजेस शोधू शकतो. इथे खाली पण पाहू शकता आपण, इथे खाली पण कॅटेगरीज असतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्लोजअप फोटोग्राफ्स ऑफ कन्सेप्ट, जे याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण हे केलेलं असतं. अचूक वर्गीकरण हे केलेलं असतं. त्यामुळे एखादा कीटक खात असेल तर खात असलेले कीटक असं पण तुम्हाला वर्गीकरण दिसते. पण हे बघा क्लोजअप फोटोग्राफ्स अशी इथं कॅटेगरी आहे ऑफ इन्सेक्ट्स. इथे वर तुम्ही कॅटेगरी ही बघू शकता क्लोजअप फोटोग्राफ्स ऑफ इन्सेक्ट्स. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे इन्सेक्ट्सचे क्लोजअप हे आपण बघू शकतो. याच्यामध्ये बघा खूप सुंदर इमेजेस हे आहेत. त्यामुळे आपण जर ही इन्सेक्ट ही जर आपण कॅटेगरी बघितली तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप प्रकारच्या सब कॅटेगरीज आहेत. तर तुम्ही प्रत्येक कॅटेगरी उघडून ही बघू शकता. अॅनाटॉमीवरची वेगळी कॅटेगरी आहे. तुम्हाला जर अॅनाटॉमिक मधली एखादी इमेज बघायची असेल तुम्ही अॅनाटॉमीची कॅटेगरी उघडू शकता. क्लोजअप हे बघा या कॅटेगरी सगळ्या या इन्सेक्ट या मेन कॅटेगरी अपेक्स कॅटेगरी म्हणतात त्याला, त्याच्या खाली या असतात. त्यामुळे याच्यामध्ये बघा कॅप्टिव्ह इन्सेक्ट्स आहे, केव्ह इन्सेक्ट्स आहे. इथं जर तुम्ही छोट्या या बाणावर क्लिक केलं तर त्यातल्या पुन्हा तुम्हाला सब कॅटेगरीज या दिसतात. इन्सेक्ट्स ऑन क्लोथ्स अशी पण कॅटेगरी आहे. इन्सेक्ट कलेक्टिंग म्हणजे आपण समजा त्यांचं जतन करायचं असेल तर इन्सेक्ट कॉन्झर्वेशन अशी कॅटेगरी आहे. अशा इन्सेक्ट डेव्हलपमेंट स्टेजेस अशी कॅटेगरी आहे. डेड इन्सेक्ट्स म्हणजे आपण बघू शकतो किती बारकाईने सर्व प्रकारचं वर्गीकरण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जगभरातले विकिपीडियावर काम करणारे लोक हे पूर्णपणे विना मोबदला कोणतेही पैसे न घेता उलट त्यांच्या सुंदर इमेजेस ज्या आहेत त्या जगाला
मुक्तपणे वापरण्यासाठी म्हणजे फ्रीली वापर करण्यासाठी उपलब्ध करून देत असतात. फक्त तिथे त्यांना त्याचं एक सौजन्य म्हणून त्यांचं खाली तिथे कुठेतरी नाव किंवा इमेजची लिंक ही द्यायची असते, त्यांना पुरेशी असते. बाकी कोणतेही पैसे किंवा कुठलाही प्रसिद्धी त्यांना देण्याची गरज नसते. तर या पूर्ण इमेजेस तुम्ही फ्रीली वापरू शकता. म्हणजे अगदी या इमेजेसचं समजा तुम्ही पुस्तक जरी छापलं एकत्र करून आणि ते विकलं तरी सुद्धा त्याला परवानगी असते. तुम्ही हे बघू शकता, इथे लायसेन्सेस असतात. त्यामुळे इतकं मुक्तपणे ज्ञान देणारे लोकही जगामध्ये आहेत की जे केवळ ज्ञानाच्या निर्मितीसाठी काम करतात आणि जगाला ज्ञान उपलब्ध करून देणं, आणि तेही कसंही विखुरलेलं असं नाही तर वर्गीकरण केलेलं ज्ञान हे लोकांना उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांना, संशोधकांना, सामान्य जनतेला, असा याचा उद्देश असतो. त्यामुळे या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता, आपणही या ज्ञानामध्ये आपली भर घालू शकता. सातारा शहरातले कदाचित सातारा जिल्ह्यातले इन्सेक्ट याच्यामध्ये कदाचित नोंदलेले नसतील, याची आपण भर घालू शकतो. सांगली जिल्ह्यातले पक्षी कदाचित याच्यामध्ये नसतील, त्यांचे आपण फोटोग्राफ्स इथे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती आणि याच्यामध्ये इथे साठवण, भर घालणं आणि जगाला उपलब्ध करून देणं हे आपण करू शकता. त्यामुळे आपण जसं घेतो मुक्तपणे तसं आपण मुक्तपणे द्यायलाही शिकलं पाहिजे, आणि ज्या गोष्टी कुठून घेतल्या आहेत त्याचं श्रेयही आपण त्या व्यक्तींना द्यायला शिकलं पाहिजे. त्यामुळे आपण ज्यावेळेला एखादं याच्यातलं ज्ञान घेऊ त्यावेळेला ते इथून घेतलं आहे असा केवळ त्रोटक उल्लेख जरी केला तरी चालेल, पण तो उल्लेख करणं अपेक्षित आहे. त्यामुळे असं आपण ज्ञानाची देवाणघेवाण मुक्तपणे करायला शिकूया, आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा.